नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी नीट पेपरफुटी प्रकरणातली आहे. नामांकित डॉक्टरांची सीबीआयकडनं चौकशी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नांदेडमधील चौकशीनंतर पुन्हा एकदा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे सूर आता लातूरकडे वळवलेले आहेत. लातूरमधील काही नामांकित डॉक्टरांची सीबीआयकडनं चौकशी सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. नांदेडमधील चौकशीनंतर पुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी देखील आपल्या चौकशीची सूत्र लातूरकडे वळवलेली आहेत. या डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याचा सीबीआयला संशय आहे. विष्णू बुर्गे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. विष्णू, काय अधिकचे अपडेट्स? सीबीआय जे आहे ते चौकशी करताना पाहायला मिळतंय. 5 दिवसापासून 2 टीम या ठिकाणी जे आहे ते चौकशी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि जसे जसे धागेदोरे त्यांना मिळत आहे त्या पद्धतीनं ते इतर जिल्ह्यांमध्ये देखील चौकशी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये देखील पालकांची चौकशी त्या ठिकाणी आणि त्यांना समज देखील बजावण्यात आलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी देखील पेपर विकत घेतल्याचा आता हे डॉक्टरांचे नावं समोर येत आहेत. त्यांनी जे आहे ते पेपर विकत घेतल्याचा त्यांचा सीबीआयला या डॉक्टरांवरती आणि या पालकांवरती संशय आहे. आणि त्यामुळं हे सगळे सूत्र हलवायला सुरुवात केली. आता महत्वाचं कारण हे काय आहे, तर ज्या व्यक्तीने हे पेपर दिलेले आहेत तर त्यांच्याकडूनच हे नाव आल्याचं माहिती समोर येते. आणि त्यामुळं ज्यांना ज्यांना हे पेपर दिलेले आहेत त्या लोकांनी आता पुढे येण्याचं देखील प्रशासनाने देखील आवाहन केलं होतं, मात्र कुणीही समोर आलेलं नाही. मात्र आता सीबीआयला ज्या पद्धतीने सगळी माहिती समोर येते किंवा माहिती मिळत आहे त्या पद्धतीनं डॉक्टर असेल किंवा पालक ज्यांनी हे पेपर विकत घेतला असा संशय सीबीआयला वाटतो किंवा पुढे नाव येत आहेत. अशा सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. खरं तर 4 दिवसांपासून सीबीआयचं पथक या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळालं. नांदेडला गेलेलं सीबीआयचं पथक पुन्हा एकदा या ठिकाणी हा सगळा मोर्चा जो आहे ते इकडे वळवल्याचं पाहायला मिळालं. आणि सीबीआय कसून चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये करत असल्याचं पाहायला मिळालं. अनेक जणांना विशेष म्हणजे समन्स पाठवण्यात आलेले आहेत आणि थेट आता पुण्याला त्यांना हजर राहण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता कोणाकोणाचे नाव समोर येतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद.